नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, खरीप भाताची लागवड होऊन आता जवळपास 2.5 ते 3 महिने होत आहेत व तुमचे भात आता झेंडापान म्हणजेच फ्लॅग लीफ बाहेर बाहेर पडून फुलोऱ्याच्या अवस्थेत येण्याच्या काळात आहे. तर मित्रांनो, याच काळात पिकावरती कानी, शीतरॉट, सीड ब्लाइट यांसारखे रोग पडतात व मावा, तुडतुडे व पाणी गुंडाळणारी आळ्या यांसारख्या किडी पडतात व लागवडीपासून सांभाळ केलेले भात पीक उत्पादनात मार खाते. तर मित्रांनो, याच घातक किडींपासून वाचवण्यासाठी व चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एक फवारणी घ्यावी, ज्याच्यात बुरशीनाशक कीटकनाशक असून दाणे चांगले भरण्यास व फुलांचे रूपांतर दाण्यात होण्यास मदत होते. तर मित्रांनो, या फवारणीत तुम्ही 0050 100 ग्रॅम प्रतिपंप व महाराष्ट्रासाठी शिफारस असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्याची ग्रेड प्रतिपंप 40 ग्रॅम व नेटिव्ह या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रतिपंप आणि आलिका या सिंजेंटा कंपनीच्या कीटकनाशकाची 8 ते 10 मिली प्रतिपंप याप्रमाणे पिकावर फवारणी करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पिकाला रोग व कीडमुक्त ठेवू शकता व चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊ शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.